टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। या राज्यामध्ये खरं पाहता तर औरंगजेबाची कबर नसावीच, कारण आपल्या अस्मितेचा तो प्रश्न आहे। मोठ्या प्रमाणावर या समाजावर, त्या हिंदू समाजावर त्यांनी अन्याय केलेला आहे, अत्याचार केला आहे, जिजिया कर लावलेला आहे आणि असा आदर्श आपल्याला समोरच्या पिढीला द्यायचा आहे का? त्यामुळे ही तर नसावी या भूमिकेशी मी सहमत आहे। पण सरकारच्या माध्यमातून हा जो विषय त्यांच्या आमदारांनी लावून धरला आणि 3-4 दिवस महाराष्ट्राचं अधिवेशन चालू दिलं नाही, मला वाटतं ते एक षडयंत्रही असावं, कारण सरकारचं अपयश याच्यामध्ये झाकण्याचा प्रयत्न आहे। सरकारने अनेक आश्वासन निवडणुकीपूर्वी दिले, निवडणुकांमध्ये दिले, कर्जमाफीच्या संदर्भामध्ये असेल, आपल्या लाडली बहीण योजनेमध्ये 21 रुपये दिवस सांगितलं, अनेक घोषणा केल्या। त्या कार्यान्वित होऊ नये या सरकारचं अपयश झाकण्यासाठी कदाचित हा विषय पुढे आणला असावा। नाही, अधिवेशन सुरू आहे, पण अधिवेशनातला निम्म्यापेक्षा अधिक वेळ जो आहे तो गोंधळ आणि गडबडीमध्येच गेला। म्हणजे सरकारला चर्चा करायची की नाही, महत्त्वाचे मूळ मुद्दे बाजूला जातात, चर्चेविना विषय मंजूर होतात, ही बाब अधिवेशनामध्ये किंवा विधानसभेसाठी योग्य नाही आहे। विधानसभेमध्ये सार्वजनिक विषयांची चर्चा व्हावी, कायद्यावर चर्चा व्हावी, समस्या सोडवल्या गेल्या पाहिजे, सरकारकडनं काहीतरी गंभीरतेनं या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे अशी अपेक्षा आहे। आणि सर्वसाधारण महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष या अधिवेशनामध्ये आहे की अधिवेशनामध्ये काय निर्णय होईल, पण दुर्दैवाने या अधिवेशनामध्ये फारशी चर्चा होऊ शकली नाही। या अधिवेशनाचा बहुतांशी काळ हा गोंधळामध्ये गेला आणि त्यामुळे प्रश्न सुटवण्यास मदत व्हायला पाहिजे होती, जी झाली नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।